खिशात काढ, हात काढा रे, लय शाना काम करतोय तू इथं। रोहित पवार अलीकडेच कर्जत जामखेड मतदारसंघाच्या ग्रामसभेला गेले होते आणि तिथे सरकारी यंत्रणेवर त्यांनी जोरदार टीका केली। त्यांनी सांगितलं की अनेक कामं वेळेवर होत नाहीत, शेतकऱ्यांच्या समस्या प्रलंबित आहेत आणि प्रशासन गंभीरपणे लक्ष देत नाहीत। त्यांनी थेट अधिकाऱ्यांना बोलवत आणि ग्रामसभेतच विचारलं, सोडवणार की नाही जनतेच्या तक्रारी वेळेवर। त्यांचा हा संताप व्यक्त करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालाय। स्थानिक नागरिकांनी त्यांच्या भूमिकेला पाठिंबा देत आणि आम्हाला असाच आमदार हवाय जो प्रशासनाला जबाबदार धरेल अशी प्रतिक्रिया दिली आहे। पण तसं खराब काम करून तुम्ही तुमचं काम करून बदल्या करून जाता। पुढच्या येणाऱ्या 30 ते 35 वर्ष इथं परत ड्रेनेज लाईन होणार नाही। तुमचं आहे का ह्याच्यावर सुपरवायझर कुणी? हा सुपरवायझर आहे दाखवा ना कुठे मग। आता तुम्ही कधीचा फोटो घालते ते चेंबर एकदा आपण जाऊन दोघं पाहू, सकाळी या आपण दोघं जाऊन पाहू तुमचं जे अडचण आहे। आता पण काय गोट्या खेळत होता का? अरे हे फोटो काय बावळट लोक आहेत का? नाही नाही सर, ही काय वेडी लोक आहेत का? खिशात काढ, हात काढा रे, लय शाना काम करतोय तू इथं। मिजाज खोर तू बनू नको, तुला सांगतोय। या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेले, हे खराब क्वालिटीचं झाले। हा तुमच्या बापाचा पैसा नाही, हा लोकांचा पैसा आहे। तू कुठलाही असशील इथं यांना राहायचे, त्यामुळे हे खराब कामं आहेत म्हणजे आहेत, ह्या लोकांनी दाखवलेली आहेत। उद्या बघतो करतो, तुमचे पराक्रम आम्हाला माहिती आहे, तुझ्या अधिकाऱ्याचे पण माहिती आहेत। त्यामुळे अशा खराब क्वालिटीचं काम कुठलाही कन्सल्टंट तू लावला असला तरी ते चांगल्याच क्वालिटीचं काम झालं पाहिजे हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे। जास्त अहंकार ॲटिट्यूड दाखवू नको। उद्या ही माणसं पिसाळली ना, तुला फिरता येणार नाही इकडं। हे असले काम चुकार असतील ना, डायरेक्ट शेण थापा यांच्याशी।